छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जुन्नरमध्ये दरवर्षी भव्य बैलगाडा स्पर्धांचे आयोजन केले जाते। हजारोंच्या पटीने यामध्ये बैलगाडा प्रेमी सहभागी होतात। गाडाप्रेमी गाडा बघण्यामध्ये इतके गुंग होतात की अंगावरून गाडा गेला तरी गाडा बघण्याचे वेळ काय जात नाही। म्हणूनच तर हा खेळ मर्दानी खेळ म्हणून मानला जातो। या बैलांनी मात्र कहरच केला, यू टर्न घेऊन थेट तळच गाठला। बाकीचे लोक तोपर्यंत ज्यांच्या अंगावरून गाडा गेला त्यांची विचारपूस करण्यात मग्न झाले होते आणि काही लोकांना तर हसूच आवरत नव्हते। घाट संपण्याखेरीज पश्चिम पट्ट्यातील कालदरे गावातील बारी बघण्याचा योग आला। तळामध्ये बैलांचा थांगपत्ता लागायला मार्गच नव्हता, पण जसजशी बैल वरती आली तसतशी बैलांनी थोडक्यातच सगळ्यांच्या डोळ्यांची पारणं फेडली। त्यामध्ये पश्चिम पट्ट्यातील नंबर 1च्या बाऱ्या गाजवणाऱ्या बैलांमध्ये मोत्या, संजा, रावण आणि मारी अशा प्रकारच्या बैलांचा समावेश होता आणि बैलांनी बैलगाडा प्रेमींचा आनंद डायरेक्ट गगनातच नेऊन पोहोचवला। घाटात स्पर्धा चालू असताना या मानव निर्मित हेलिकॉप्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। या बैलांनी मात्र तळातूनच जीव खाऊन पळण्याचे ठरवले आहे वाटतं। जुकोटापुढील कांड्यांनी पण यांना पुढे जाऊन द्यायचं नाही असंच ठरवले वाटतं। यांनी तर रस्ता मधूनच बदलला बाबा। शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवजयंती 2026 निमित्त हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। या शर्यतीमध्ये सुमारे 400हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला आहे आणि कितीतरी हजारो पटीने यामध्ये बैलगाडा प्रेमी सहभागी झालेले आहेत। बैलगाडा शर्यतीसोबतच शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मुख्य शिवजन्म सोहळा पार पाडला, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या शर्यतीमधून महाराष्ट्राची 400 वर्ष जुनी परंपरा आणि शौर्याचा वारसा जपला जातो। बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रात विशेषतः पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील 450हून अधिक जुनी परंपरा आहे। यात्रा जत्रेत होणाऱ्या या थरारक शर्यतीत खिल्लार जातीच्या बैलांचा वेगांसाठी प्रसिद्ध आहे। गाडा मालक आणि शौकिकांसाठी हा खेळ केवळ खेळ नसून त्यांच्या गावच्या प्रतिष्ठेचा, श्रद्धेचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आहे। ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक परंपरा आहे, जी शेती उत्सवासाठी जोडलेली आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला पूर्णविराम झाला। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।